पहिला चेंडू अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅक चेंडू. बघितलं तर सुरुवातीला जर तुम्ही खेळपट्टीवर जर थोडासा वेळ व्यतीत केला तर मग मात्र इथे धावा भरपूर प्रमाणात जमवता येत आहेत. आणि ते जोरात मारलेला फटका त्याच्या खाली क्षेत्ररक्षक धावतायत जरूर, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. अगदी बघितलं तर चिंचाळेमध्ये देखील डिसेंबर महिन्यात क्रिकेटचे सामने आयोजित केले गेलेले आहेत. लीगच आहे, तिथे देखील प्रथम येणाऱ्या 8 संघांना प्रवेश दिला जाणार आहे. आणि ते विकेट त्रिफळा उद्ध्वस्त. आता बघा, पाहिलं तर रणजित पवारचा दिवस काल देखील राहिला नाही, आता देखील पाहायला मिळतोय. आता पवारची जोडी आहे या संघामध्ये, भाऊसाहेब पवार आणि रणजित पवार. आता बॅटरने पाहिलं तर नयन, पाहिलं तर पहिलाच मोठा धक्का अगदी पॉवर प्लेच्या षटकात. पाहिलं तर सुहासला ज्या पद्धतीने खेळताना आपण ओळखतो तशा पद्धतीची खेळ होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. थोडंसं कुठेतरी ही लीग अपसेट राहिलेले आहेत ते, परंतु खेळ आहे, काही होऊ शकता. आणि ते फक्त दिशा दिली आणि ते विकेट, बॅक टू बॅक दुसरी विकेट. नव्यानं बाद झालेले आहेत आणि ते लॉंग ऑफच्या दिशेनं मोहित तैनात होत. अगदी मला वाटतं आता संदीप पवार मैदानात दाखल झालेले सलामीला खेळाडू आहेत, त्यांना मात्र आता स्वतःची खेळ दाखवावी लागेल, स्वतः जबाबदारी घ्यावी लागेल. कारण एका साईडने पाहिलं तर साथ कोणी देत नाहीये. आता बघितलं तर घाणचा हार्दिक पांड्या, सँडी कदम, त्याला मात्र साथ द्यावी लागेल संदीप पवार याला, कारण खेळ आहे, काय होऊ शकता. क्षणात खेळ इकडे कधी तिकडे, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे. तर न्यू बॅटर मैदानात पाहिले तर संदीप यांना देखील सूर्यव्यवस्थाना आपण पाहिलेलं नाही, परंतु आज सुवर्ण संधी आहे. अगदी हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने गाडलेला खेळ, तिथे विराचं चांगलं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, परंतु चेंडू चकवा देऊन पाठीमागे गेला आणि एकच धाव. आता बघितलं तर सावध क्रिकेट खेळावं लागेल, कारण बॅक टू बॅक 2 धक्के, मोठे धक्के लागलेले आहेत. पाहिलं तर अगदी 11 खेळाडूंचा संघ म्हणजे क्रिकेट, आणि प्रत्येकाकडून परफॉर्म होणं नक्कीच अपेक्षित असतं. आणि ते अगदी सावधगिरीने ढकलला, कारण गोलंदाजी करणारा होता भाऊ आणि फलंदाजी करणारा देखील बंधू. आता त्या दोघांना माहिती आहे. बघितलं तर 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 4.